न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रत्नागिरीत उभं राहतंय 100 खाटांचं रुग्णालय। म्हाडा अध्यक्षांचं जिल्हाधिकाऱ्यांवर सरसंधान। चिपळूणमध्ये मराठा आरक्षण लढ्यातील 42 हुतात्म्यांचं स्मरण। कोकणात घरबांधणी परवानगीचे अधिकार आता ग्रामपंचायतींना। आणि पृथ्वी शॉला गंभीर दुखापत, भारताची चिंता वाढली। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी उद्यमनगर येथे होऊ घातलेल्या महिलांच्या 100 खाटांचं रुग्णालय तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या प्रकल्पाचं उद्घाटन होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून त्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केलं जाणार आहे। सुमारे 22 कोटीचा हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णींसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याची पाहणी केली। रत्नागिरी उद्यमनगर परिसरात उभा राहिलेला डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून त्याची पाहणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, जिल्हा आरोग्य शल्य चिकित्सक डॉक्टर प्रल्हाद देवकर, कार्यकारी अभियंता नरेंद्र सावर्डेकर, उपजीविकेचे अभियंता दिलीप साळवी, शाखा अभियंता जनक धोत्रेकर तसेच या प्रकल्पाचे म्हणजे रवासाचे प्रोजेक्टर मॅनेजर आरिफ मोहम्मद आणि राज तिलक, या प्रकल्पाचे ठेकेदार अजित जुवेकर, प्रोजेक्टर इंजिनियर अमोल निवळकर, संजय करंडे तसेच ऑफिस सुप्रिंटेंडंट निमलवार, औषध निर्माते मदन टिंगरे आदींसह अनेक कर्मचारी यावेळी उपस्थित होते। नाणार प्रकल्पाच्या उभारणीसाठी सरकारनं आपल्याला रत्नागिरीत पाठवलंय, अशा थाटात जिल्हाधिकाऱ्यांनी वागू नये। अनेक विकास कामांच्या फायली टेबलावर पडून आहेत। कार्यालयांना भेटी देण्याचा अधिकाऱ्यांचा उपक्रम चांगला, परंतु स्वतःच्या कार्यालयातील फायलींचा निपटारा करण्याकडे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लक्ष द्यावं, अशा शब्दात राज्य म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले। शासकीय विश्रामगृहावर परिषद घेऊन आमदार सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली। रत्नागिरी शहरातील विकास कामांसंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांकडून 308 खाली दाखल झालेल्या तक्रारीवरून ते कामच रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय। निर्णय घेताना विकास कामाला अडथळा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। हा निर्णय देण्यापूर्वी संबंधित प्रकरणाची फाईल 1.5 महिने प्रशासनाकडे पडून होती, याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली नाही। आम्हाला रोजगार द्या अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांनी शिरीष महाजन यांच्याकडे केली होती। त्याचा राग आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला। जिल्हाधिकाऱ्यांकडून हिटलरशाही सुरू असल्याचा आरोप आमदार सामंत यांनी केलाय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये एकमुखी ठराव झालाय। राज्यभरात अनेक ठिकाणी या निर्णयानंतर जल्लोष करण्यात आला। या निर्णयाबाबत चिपळूणवासियांनी समाधान व्यक्त केलंय, पण चिपळूणमध्ये आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या 42 समाज बांधवांचं स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्याचा मोर्चा काढण्यात आला, त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी चिपळूण हे जिल्ह्याचं केंद्र ठरलं। मराठा आरक्षणासाठी राज्यभरात 52 मोर्चे निघाले। रत्नागिरी जिल्ह्याचा मोर्चा चिपळूणमधून निघाला। जिल्ह्याच्या इतिहासात सर्वात मोठा म्हणून हा मोर्चा घडला गेला। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अन्य समाज बांधवही या मोर्चात सहभागी झाले होते। मोर्चेकऱ्यांच्या पाण्याची व्यवस्था मुस्लिम समाजानं केली आणि सर्वच समाज बांधवांनी या मोर्चाला मोठा प्रतिसाद दिला। राज्य शासनानं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून घरबांधणी, घर दुरुस्ती परवानगीचे अधिकार आता पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतींनाच देण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने यासाठी आमदार वैभव नाईक हे राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते। त्याला यश आलं असून कोकणवासियांना मोठा दिलासा मिळालाय। 2014 सालापासून कोकणात घरबांधणी आणि घर दुरुस्तीच्या परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतींना होते, मात्र त्यानंतर हे अधिकार ग्रामपंचायतीकडून काढून घेऊन तालुका स्तरावर तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले होते। यासाठी काही जाचक अटींची पूर्तताही करावी लागत होती, मात्र कोकणवासियांसाठी हा निर्णयच जाचक असल्याने याबाबत आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा करत घरबांधणी परवानगीचे अधिकार पूर्ववत ग्रामपंचायतीकडे देण्याची मागणी केली होती। राज्याच्या इतर भागात गावठाण क्षेत्र आहे, मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गात गावठाण क्षेत्र नाही। ज्याप्रमाणे कुळवैवाटीच्या जमिनीकरिता रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी वेगळा निर्णय घेण्यात आला होता, तोच आधार घेऊन ग्रामपंचायतींना पूर्ववत घरबांधणी परवानगीचे अधिकार देण्यात आले। ऑस्ट्रेलिया
डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाची चिंता वाढणारी बातमी समोर आली आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील क्रिकेट ऑस्ट्रेलिया 11 विरुद्ध सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पृथ्वी शॉला गंभीर दुखापत झाल्यानं त्याला उपचारासाठी रुग्णालयात न्यावं लागलंय. बाउंड्री लाईनवर झेल घेण्याच्या प्रयत्नात पृथ्वी शॉला इजा झाली. पृथ्वी डीप मिड विकेटवर क्षेत्ररक्षण करत होता. त्याने सीमारेषेच्या आत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅक्स ब्रायंटचा झेल टिपला. बॉल मैदानात फेकत असताना तो घसरला आणि त्याच्या घोट्याला इजा झाली. पृथ्वी शॉ वेदनेने कळवळत होता. त्यानंतर भारतीय संघाचा मेडिकल स्टाफ तातडीने तिथे पोहोचला. प्राथमिक उपचारानंतर शॉच्या दुखापतीत काही सुधारणा न झाल्याने त्याला मैदानाबाहेर नेलं. पृथ्वीच्या या दुखापतीमुळे भारतीय संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे. रोटरी प्रतिष्ठान संचलित रोटरी अकॅडमी खेडतर्फे रविवार दिनांक 9 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल येथे टॅलेंट सर्च एक्झामिनेशन आयोजन करण्यात आलं आहे. तसेच रोटरी क्लब ऑफ महाड आणि रोटरी अकॅडमी खेड यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी नंतर इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, मेडिकल आणि CA ला जाण्यास इच्छुक विद्यार्थी आणि पालकांसाठी रविवार दिनांक 2 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता महाड येथील ब्राह्मण सभा हॉल येथे तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शनपर सेमिनारचं आयोजन करण्यात आलंय. तरी संबंधित विद्यार्थी आणि पालकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय. पूर्वांचल हे नाव आपण नेहमीच ऐकतो, परंतु आपणास पूर्वांचलची पुरेशी माहिती नसते. नॉर्थ ईस्ट या 7 राज्यांची सर्वांना ओळख व्हावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती उत्तर रत्नागिरी जिल्हा पूर्वांचल आयाम यांनी एका आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाचं आयोजन दापोली येथे केलं होतं. या प्रदर्शनाचं उद्घाटन गुरुवार दिनांक 29 नोव्हेंबर 2018 रोजी सायंकाळी 5:30 ते 8 वाजता चैतन्य सभागृह दापोली येथे छत्तीसगड केंद्रीय विश्वविद्यालयाचे कुलगुरू माजी आमदार अशोकराव मोडक यांच्या हस्ते पार पडलं. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी अशोकरावांचं नॉर्थ ईस्ट पूर्वांचल या विषयावर व्याख्यान संपन्न झालं. पूर्वांचलचे अभ्यासक शशीधर भावे यांनी लिहिलेली आणि राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेली पूर्वांचल सफर या आशयाची 8 पुस्तकं या ठिकाणी विक्रीस ठेवण्यात आली होती. दिनांक 30 नोव्हेंबर, 1 आणि 2 डिसेंबर या दिवशी सर्वांसाठी पाहण्यास आणि खरेदीसाठी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत हे प्रदर्शन खुले असणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य आहे. सर्वांनी या प्रदर्शनास जरूर भेट द्यावी आणि अधिक माहितीसाठी सदानंद महाजन यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रकाश गगनग्रास यांनी केलंय. त्याचं उद्घाटनही आज इथे झालं आहे आणि या निमित्तानंच आत्ता सुरेश काट्यांचं भाषण आपण ऐकलं आणि मला ही विनंती करण्यात आली आहे की या संबंधात मी काही विषय मांडावे. 2 कारणांमुळे माझ्या मनावर एक तऱ्हेचा बोजा आहे. पहिलं कारण असं की स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या 70 वर्षांमध्ये ज्या ईशान्य भारतानं म्हणजेच 8 राज्यांनी कैक समस्यांची, प्रश्नांची टक्कर दिली आहे आणि एका अर्थानं भारताशी आपलं नातं आहे हे दुनियेला दाखवून दिलंय. त्या ईशान्य भारताविषयी बोलणं सोपं नाही याची मला जाणीव आहे. कवी कुलगुरू कालिदासानं रघुवंशावर काव्य लिहिलं आणि एक फार सूचक वाक्य नमूद केलं. क्व सूर्य प्रभवो वंशः क्वचाल्प विषया मती. कुठे भगवान सूर्यनारायणासारखा प्रभावी असलेला रघुवंश
आणि कुठे माझ्यासारखा अल्पमती. फरक एवढाच आहे मित्रांनो की कवी कुलगुरू कालिदास जेव्हा स्वतःला अल्पमती म्हणवून घेतो तेव्हा त्या कविश्रेष्ठाची विनम्रता त्यातून प्रकट होते. आणि मी जेव्हा हेच वाक्य उच्चारतो की मी अल्पमती आहे तेव्हा त्यातून विनम्रता नाही, त्यातून सत्यता प्रकटते. याची कृपा करून नोंद घ्या. दुसरं कारण असं आहे की ज्यांनी त्या ईशान्य भारताच्या विकासासाठी खूप काम केलंय त्यात सुरेशजी येतात. मी असं मानतो की अशा माणसाला या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे. यः क्रियावान स पंडिता. माझी ती योग्यता नाही. पण जेव्हा मला असं कळलं की या ठिकाणी या निमित्तानं काही आगळी वेगळी चित्र रांगोळ्या बघायला मिळतील, त्यातून आपल्याच या धाकट्या बहिणींचाही काही परफॉर्मन्स बघायला मिळेल, माझ्या मनात विचार असा आला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं गेल्या 70 वर्षांमध्ये तिथं जो पराक्रम केलाय त्या संबंधात काही बोलावं. सुरेश काट्यांनी जो उल्लेख केला तो बरोबर आहे की सन 1950 मध्ये श्री गुरुजींना हे मनापासून जाणवलं की आम्ही वेळीच लक्ष दिलं नाही तर आम्ही आसाम गमावून बसू. काय भारताच्या भाडी दुष्टचक्र लिहिलेलं आहे मला ठाऊक नाही. 1000 वर्षांच्या पारतंत्र्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, देशाच्या विभाजनासकट मिळालं. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या पहिल्या दशकातच श्री गुरुजींवर असं म्हणण्याची वेळ आली की काय सांगावं, कदाचित आसाम आपण गमावून बसू. पाठोपाठ चीननं आक्रमण केलं आणि भारताचा लचका तोडला. मित्रांनो, या सर्व पृष्ठभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलेलं काम हे किती अनमोल आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनीच मनापासून जाणून घेण्याची आवश्यकता आहे. तालुका रोहिदास समाज सेवा संघाचे संस्थापक आणि दलित मित्र पुरस्कार प्राप्त शहरातील संत रोहिदास नगर येथील रहिवासी हरिश्चंद्र शंकर खेडेकर यांचं 27 नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुलगे, 1 मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जगबुडी नदी किनारील स्मशानभूमीत बुधवारी सकाळी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश शिरीषकर, नगरसेवक बाळा खेडेकर, प्रकाश हेळगावकर यांच्यासह समाजातील अन्य बांधव उपस्थित होते. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच सेनेशी कायम बांधिलकी जपलेल्या भडगाव कोंडेगावच्या विकासात शिवसेनेच्या माध्यमातून कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन युवा नेते योगेशदादा कदम यांनी केलं. भडगाव कोंडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण योजनेतून मंजूर झालेल्या भडगाव शेवरवाडी येथील नवीन विहिरीचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, तालुका प्रमुख राजा वेलोसे, सुरेश उसरे, सभापती अपर्णा नक्षे, सरपंच ममता भुवड आदी उपस्थित होते. सुरेश उसरे यांनी विहिरीसाठी जागा देणाऱ्या सुयश पाष्टे आणि शिंदे यांचे आभार मानले. दापोली तालुक्यातील उसगाव सुतारवाडी रस्ता भूमिपूजन आणि राळेवाडी रस्ता भूमिपूजन युवा सेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. सदरवेळी माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम, माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, दीप्ती निखारगे, सरपंच दर्शना पवार, प्रकाश सावरकर, चेतन रामाने, राजू काणे, बाबा गोयथळे, अविनाश महाडिक, दिनेश आडविलकर, शिवसेना युवा सेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खेड येथील ज्ञानदीप विद्या मंदिर येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला असून या स्पर्धेचं उद्घाटन माजी नगरसेवक मिनार चिखले यांच्या हस्ते पार पडले. मान्यवरांचं स्वागत प्रशालेचे पर्यवेक्षक संतोष भोसले यांनी, प्रास्ताविक चंद्रसेन घुमरे तर सूत्रसंचालन शांतीलाल आव्हाड यांनी केलं. दीपक लड्डा यांनी विद्यार्थ्यांना खेळाचं महत्त्व आणि खेळाडू वृत्ती कशी जोपासावी याचं मार्गदर्शन केलं.
उद्घाटन सोहळ्याचे आभार संतोष भोसले यांनी मानले। त्यानंतर नेटबॉल, मिनी फुटबॉल, थ्रोबॉल, व्हॉलीबॉल, दोरी उड्या, बुद्धिबळ, लंगडी इत्यादी विविध खेळांना सुरुवात करण्यात आली। संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्यासह सर्व विश्वस्त, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागीय संघटक आणि खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष संदीप फडकले यांनी धामणदेवी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 ला साऊंड सिस्टीम भेट दिली। 29 नोव्हेंबर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागीय संघटक वैभवजी खेडेकर यांचा वाढदिवस असतो। या दिवशी खेड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। असगडी गावचे सुपुत्र आणि मनसेचे तालुका उपाध्यक्ष संदीप फडकले यांनी या निमित्तानं शालेय विद्यार्थ्यांसाठी साऊंड सिस्टीम भेट दिली। याआधीही संदीप फडकले यांनी पंचक्रोशीतील विविध शाळांना बेंचेस, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले। काही शाळा त्यांनी स्वखर्चाने डिजिटली केल्या आहेत। वैभव खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त धामणदेवी शाळा क्रमांक 2 मध्ये साऊंड सिस्टीम देऊन त्यांनी आणखी एक चांगला शैक्षणिक उपक्रम राबवला आहे। या कार्यक्रमादरम्यान या परिसरातील मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। फडकले यांच्या या भेटीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी त्यांचे आभार मानले। भारतीय तटरक्षक दलाच्या तटरक्षिका या सैनिक पत्नींच्या संघटनेच्या सदस्यांनी आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत या वर्षीचा तटरक्षिका दिवस साजरा केला। तटरक्षिका क्षेत्र पश्चिमच्या अध्यक्षा सौचित्रा चाफेकर आणि तटरक्षिका जिल्हा अध्यक्षा रिचा गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली तटरक्षिका रत्नागिरीच्या प्रभावी अध्यक्षा पूजा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 सैनिक पत्नींनी सुमारे 80 दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधला। तटरक्षिका दिवस साजरा करताना सर्वप्रथम केक कापण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली पण अधिग्रहणाची अधिसूचना रद्द केली नाही। या विषयाच्या घोषणेची गुगली टाकत त्यांनी लोकांना संभ्रमावस्थेत ठेवलंय। जमीन अधिग्रहण स्थगित ठेवण्याऐवजी प्रत्यक्ष अधिसूचना रद्द करा। त्यांच्या घोषणेवर आम्ही समाधानी नाही अशी प्रतिक्रिया रिफायनरी विरोधी शेतकरी मच्छीमार संघटनेचे सचिव भाई सामंत यांनी दिली। नाणार प्रकल्पाच्या जमिनी अधिग्रहणाला स्थगिती देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेबाबत प्रकल्पग्रस्तांमध्ये कभी खुशी कभी गम अशा प्रतिक्रिया आहेत। स्थगिती देण्याच्या घोषणेचा राजकीय स्टंट नको, अधिसूचना रद्द करून त्याची अंमलबजावणी करा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। जैतापूर सारखी टांगती तलवार ठेवण्यापेक्षा शासनानं नाणार कायमच रद्द करावा अशी मागणी आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रत्नागिरीत उभं राहतंय 100 खाटांचं रुग्णालय, म्हाडा अध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांवर सरसंधान, चिपळूणमध्ये मराठा आरक्षण लढ्यातील 42 हुतात्म्यांचं स्मरण, कोकणात घरबांधणी परवानगीचे अधिकार आता ग्रामपंचायतींना आणि पृथ्वी शॉला गंभीर दुखापत, भारताची चिंता वाढली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।